कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज कॉफीचा जो एपिसोड आहे तो थोडासा वेगळा आहे, हटके आहे आणि स्पेशल देखील आहे। कारण आपल्या सोबत जी आज असामी आलेली आहे कॉफीमध्ये त्या स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहेत, एंटरप्रेन्युअर आहेत, कलाकार आहेत, कलेची जाण असणाऱ्या आणि असं अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांचा जो ब्रँड आहे जो त्यांनी चालू केलेला आहे तो साड्यांचा ब्रँड आहे। तुम्हाला आता हळूहळू कल्पना आली असेल मी कोणाबद्दल बोलतेय। आणि असं म्हटलं जातं की ही प्रथा आहे की किमान या ब्रँडची एक साडी तरी आपल्याकडे असावी। आपण अगदी बरोबर ओळखलेलं आहे। आपल्यासोबत कविता कोपरकर आहेत। खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये। थँक्यू कॉफीमध्ये थँक्यू सो मच। मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की प्रथा हा जो ब्रँड आहे तो आता मला वाटतं घराघरात पोहोचलेला आहे आणि प्रत्येक गृहिणीला किंवा महिलेला असं कायम वाटत असतं की किमान एक साडी तरी घेऊन पाहूया, बघूया की कसं आहे। कारण सतत म्हणजे इतकं आपण बघत असतो, मला वाटतं सोशल मीडियापासून सगळ्याच ठिकाणी आणि मला असं वाटतं अनेक ठिकाणी आपले हे देखील होतात, बऱ्याचदा एक्झिबिशन्स देखील भरतात आणि प्रचंड गर्दी असते। त्यामुळे लोकांमध्ये क्युरिओसिटी तर अप्रतिम आहेच। ऑनलाईन देखील लोक अनेक आपले व्हिडिओज बघत असतात आणि फॉलो तुम्हाला करत असतात आणि ऑर्डर्स देखील देत असतात। आम्ही तुमचे पॅकेजिंगचे देखील व्हिडिओज पाहिलेत। सो तसं जाणून घ्यायला बरंच काही काही आहे। खूप प्रश्न विचारणार आहेत साधे साधे लोकांच्या मनात, कारण साडी हा प्रत्येक महिलेच्या जवळचा विषय आहे आणि असं मला वाटतं की अरे एन्सायक्लोपीडिया ऑफ साडी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण इतका अभ्यास केवळ साडी किंवा प्रथा परंपरा असं नव्हे तर त्याचा डीप स्टडी आणि ते तो अभ्यास जो आपल्याला आपण जाणतो, जो फील करतो, एक्सपिरियन्स करतो, तो एक्सपिरियन्स लोकांना देणं त्या मोटिव्स आणि त्या कलाकारीतून किती कठीण आहे हे सगळं। ॲब्सोल्युटली वृषाली, तू खूप कौतुक केलंस। थँक्यू। पण प्रथा हा साडीचा ब्रँड घराघरात पोचावा अशी माझी इच्छा आहे। त्या दिशेने काम आहे। पण आय एम ग्लॅड की कुठेतरी ते आपण जी पावलं टाकतोय ती योग्य आहेत असं तुझ्यासारखे जेव्हा छान साड्यांवर प्रेम करणारे लोक कौतुक करतात तेव्हा समाधान वाटतं। सो येस, असं मी एक दिशा ठरवली आहे की छान साड्या लोकांपर्यंत पोहोचवणारा मराठी ब्रँड आपला झाला पाहिजे, जो भारतभरात आणि जगभरात ओळखला जाईल आणि त्या दिशेने मी पावलं